परत जोरात बोला, हल्ला. थोडा त्या ठिकाणी वाद तयार झाला. मी माननीय जितेंद्र आव्हाडजीशी या ठिकाणी चर्चा केली. गोपीचंद पडळकरजींनी दिलगिरी व्यक्त केली आणि मला असं वाटतं की विधानमंडळाचं जे पवित्र सभागृह आहे, या पवित्र सभागृहाच्या प्रिमायसेसमध्ये असा राडा होणे, विधिमंडळाचं पावित्र्य त्या ठिकाणी न राखणे, हे काही आपल्याला शोभणारं नाही आहे. त्यामुळं पडळकरजींनी माफी या ठिकाणी दिलगिरी व्यक्त केली आहे. आव्हाडजींनी आता आपला त्या ठिकाणी माझ्याही चर्चा केली आहे. यानंतर मात्र कुणीही, कुठल्याही पक्षाचं असो, कुणीही असो, सत्ताधारी असो किंवा विरोधी पक्षाचे असो, कुणीही अशी घटना यानंतर विधिमंडळ परिसरात होणार नाही, याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे. याकरता आम्ही पुढाकार घेतलेला आहे. सर, हिंदी में जानना चाहेंगे कि जो क्या हुआ विधिमंडल परिसर में प्रीमाइसेस में जो जितेंद्र आव्हाड जी और गोपीचंद पडळकर जी इनके बीच में जो थोड़ा सा मनमुटाव हुआ है, कार्यकर्ता आपस में थोड़ा बाचाबाची हुई है, ये विधिमंडल के लिए अच्छा नहीं है, ये प्रीमाइसेस के लिए भी अच्छा नहीं है. विधिमंडल का एक पावित्र है और ये वो हमने सबने मेंटेन करना चाहिए. हम सबने मिलकर विधिमंडल की जो प्रतिमा है, प्रतिष्ठा है, उसको हमने सबने कायम रखनी चाहिए. माननीय जितेंद्र आव्हाड जी से मैंने बात की है. नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आपण बघताय एबीपी माझा. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर.